हाय, आजचा व्लॉग कोकणातला आहे. आपण कितीही मॉडर्न झालो ना, तरी आपलं मूळ आपल्याला सोडत नसतं हे खरं आहे. सो मी पण गावच्या ओढीने निघाले आहे, एकटीच. सोलो ट्रिपच समजा. इंटरसिटी बसने प्रवास सुरू केला, त्यानंतर रात्री जेवणासाठी थांबले होते. सकाळी चहा नाश्ता केला, भजी खाल्ली, चहा पियाले आणि पुन्हा बस सुटली. जवळ-जवळ एक 7:00-7:30ला कणकवलीला पोहोचले. त्यानंतर रिक्षाने घरी गेले. गावच्या रिक्षात बसून घरी जाण्याचा प्रवास एकदम सुंदर असतो. कारण की वेगळीच वाइब असते. घराला बघून इतकं प्रसन्न वाटलं, की खूप मन भरून आलं. ह्या न्हाणीतल्या पाण्याने जी अंघोळ करण्याची जी मजा आहे ना, ती आपल्या मुंबई शॉवरखाली गिझरच्या पाण्याने कधीच येणार नाही. ही आमच्या आजूबाजूला नारळाची झाडं आहेत आणि आमचं घर मध्ये आहे. संपूर्ण सभोवताली नारळाची झाडं आहेत. पेज म्हणजे कोकणी माणसांसाठी सलाईनच समजा. इकडे काय असा उपमा वगैरे असं सगळं नसतं. हा नाश्ता असतो. चहा, त्यात बुडवलेले पोहे. मांजरं काय आपली पाठ सोडत नाही गावी गेल्यावर. ही आमची पाळीव मांजरं आहेत. ती मागे-मागे असतातच. त्यानंतर मी पूजा करून घेतली. ही आमची तुळजाभवानी. हे आमचं मंदिर आहे. पूजा केली आणि ही सगळी ना हँड पेंटिंग्ज आहेत. म्हणजे किती सुंदर काढली आहे. इथे आमचा गणपती, गौरी बसतात. ही जी बाकडं आहेत ना, हे बाकडं, हा चोपाळ, हे ट्रंक हे 100 वर्ष जुनं आहे. आबोलीची फुलं ही कोकणातली खासियतच आहे. मला गजरा घालावासा वाटत होता, तर मम्मीला सांगितलं मी करून द्यायला. तिने करून दिला. मी माळला. ह्या फिरकीच्या आहेत ना, खूप साऱ्या जुन्या-जुन्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. खूप नॉस्टॅल्जिक वाटला मला. हा समोरचा जो रस्ता आहे ना, तो सड्यावरच्या गणपतीकडे जातो. यावेळी गेली नाही कारण की थोडी वाघाची दहशत आहे. आणि हे मी काही-काही गोष्टी अजून कव्हर केल्या नाहीयेत. त्या पुढच्या ब्लॉगमध्ये पक्का टाकेन. सो पार्ट 2 साठी स्टे ट्यून्ड. लाइक, शेअर एंड सबस्क्राईब. थँक यू.